नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये वयवारीवरील काही एक्झाम्पल आपण घेणार आहोत। तर बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर त्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप उपयोगी पडणार आहे। मग यामध्ये आपण काही उदाहरणे घेणार आहोत आणि मग ती उदाहरणे एकदम शॉर्ट ट्रिकने कशी लिहायची तर ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग चॅनलवर अजून एक असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता इथे आपण एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे आणि ते काय आहे तर ते आपण पहिल्यांदा वाचूया। ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:11 असून ए चे वय 36 आहे, तर बी चे वय किती? तर अशी खूप सारी उदाहरणे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला येतात आणि मग ती अगदी शॉर्ट ट्रिकने आपण याचं उत्तर कसं काढायचं तर ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता काय करायचं बघा, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर सांगितले आपल्याला 9:11 आहे। मग यामध्ये ए चे जे वय आहे ते 36 आहे असं सांगितलेलं आहे। मग आता हे ए आहे, हा ए आहे आणि हा बी आहे। पहिल्यांदा ए सांगितलं म्हणून हे ए चं गुणोत्तर 9 असणार आहे आणि बी आहे, बी चं गुणोत्तर 11 असणार आहे। मग आता ए चं गुणोत्तर किती आहे तर 9 आहे, बरोबर, आणि ए चे वय 36 म्हणून सांगितलं। बघा, ए चं गुणोत्तर आपण 9 लिहिलं, ए चं वय 36 आहे तर बी चे वय आपल्याला काढायचे, मग त्याचं गुणोत्तर 11 आहे बी चं। 11 बरोबर किती? फक्त एवढंच लिहायचं, फक्त एवढंच लिहायचं। बघा, ए 9 आहे, 9 लिहिलं, त्याचं वय 36 आहे, 36 लिहिलं। मग बी चं वय काढा, बी 11 आहे, इथं 11 लिहिलं, मग त्याचं वय काढा म्हणून सांगितलं। फक्त त्यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे। बघा, 36 गुणिले 11 आणि छेदामध्ये हे 9 लिहायचं आणि या संख्येला आता भाग द्यायचा। बघा, 9 एके 9, 9 चौक 36 आणि 11 आणि 4 चा गुणाकार करायचा, 11 चौक होतील 44। झालं, आलं आपलं उत्तर, म्हणजेच बी चे वय असणार आहे 44। तर अशा प्रकारे आपण शॉर्ट ट्रिकने याचा आन्सर काढलेला आहे। मग तुम्हाला एक्झामला जर या प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर सेम अशा प्रकारे लिहू शकता। ज्याचं वय दिलेलं आहे त्याचं वय त्याच्या समोर लिहायचं, ज्याचं वय तुम्हाला शोधायचं आहे, काढायचं आहे तर ते तुम्ही खाली लिहू शकता आणि मग नंतर तिरकस गुणाकार करून तुम्ही असा भाग देऊन उत्तर काढू शकता। हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल। आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया। तर आता बघा, इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते काय आहे आपण बघूया। एक्स व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर 9:7 असून त्यांच्या वयाची बेरीज 48 आहे, तर एक्स चे वय किती? आता इथं आपल्याला बेरीज सांगितलेली आहे, म्हणजे काय सांगितलं आपल्याला, त्यांच्या वयाची बेरीज सांगितली 48 आहे। आता काय करायचं बघा, एक्स व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर 9:7 आहे। मग आता आपल्याला बेरीज सांगितली ना, मग आपण या दोन्हींची बेरीज करायची अगोदर। 9 आणि 7 किती झाले? 16 झाले। 9 आणि 7 झाले 16, 16 बरोबर किती आहे तर 48 आहे। यांच्या वयाची बेरीज आहे 48। तर आपल्याला काय विचारलं, एक्स चे वय किती? मग आता याच्यामध्ये इकडचं एक्स असेल, इकडचं वाय असेल, बरोबर, एक्स व वाय सांगितलं ना, एक नंबरचं एक्स असेल, हे वाय असेल, मग एक्स किती आहे 9 आहे, म्हणजेच 9 बरोबर किती हे आपल्याला काढायचंय। जेव्हा आपल्याला बेरीज दिलेली असते तेव्हा दोन्ही गुणोत्तराची पहिल्यांदा बेरीज आपल्याला इथं काढायची आणि मग त्याप्रमाणे इथं आपण लिहून घ्यायचं। आता दोन्हींचा करा तिरकस गुणाकार, जे आपण मगाशी केलं सेम तसं। 48 गुणिले 9 छेदामध्ये 16, आता 16 ने 48 ला भाग जातो, 16 एके 16, 16 त्रिक होतील 48 आणि 9 त्रिक होतील 27, 9 त्रिक होतील 27 आणि हेच आपलं उत्तर असणार आहे। म्हणजे एक्स चे वय जे आहे ते 27 असणार आहे। बघा, लक्षात ठेवा, बघा जे एक्झाम्पल होतं थोडंसं वेगळं होतं आणि हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे। जेव्हा तुम्हाला यांची बेरीज सांगितलेली असते एवढी एवढी आहे, तर तुम्ही गुणोत्तराची बेरीज करा, त्यापुढे ते दिलेलं वय आहे ते वय लिहा आणि ज्याचं वय तुम्हाला शोधायचं आहे, काढायचं आहे, तर तो अंक लिहून पण तिरकस गुणाकार करून आपण उत्तर काढू शकतो। तर अशी काही एक्झाम्पल परीक्षेला भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि ती या प्रकारे सॉल्व्ह आपण केली पाहिजे। आता प्रश्न पुढचा बघूया। तर बघा, आता प्रश्न काय आहे बघूया आपण पहिल्यांदा। जेवढा प्रश्न मोठा तेवढं त्याचं उत्तर खूप सोपं असतं। आता प्रश्न काय आहे बघूया। मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे। 3 वर्षापूर्वी
त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 8 होते तर वडिलांचे आजचे वय किती? आता हे आपल्याला शोधायचं आहे. मग आपण बाय ऑप्शन सुद्धा जाऊ शकतो. तर बघा, आता मुलगा आणि वडील यांच्या वयाचं गुणोत्तर एकास 5 दिले, म्हणजे हा मुलगा असेल आणि हे वडील असतील, बरोबर. आधी मुलगा आहे म्हणून 1 हे मुलगा आणि 5 हे वडील असतील. मग काय करायचं, हे जे 5 आहे 5, आपल्याला वडिलांचं वय विचारलं ना, म्हणून वडील 5 आहेत हे, बरोबर. वडिलांचे वय विचारले त्यामुळे इथं वडील आपले आहेत त्या 5व्या अंकावर. मग ऑप्शन मधली अशी संख्या शोधायची. मी तुम्हाला ट्रिक सांगते शॉर्ट. ऑप्शन मधली अशी संख्या शोधायची की ज्या संख्येला 5 ने भाग जातो, ज्या संख्येला 5 ने भाग जातो. तर अशा दोन संख्या आहेत 30 आणि 35. अशा दोन संख्या आहेत 30 आणि 35. मग आपल्याला काय सांगितलं, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 8 होते. मग 3 वर्षापूर्वी सांगितलंय आपल्याला, म्हणून आपण या 30 मधून 3 मायनस करायचे. मग किती येतं, 30 मधून जेव्हा तुम्ही 3 मायनस करता तेव्हा येतं 27. आणि तुम्ही 35 मधून जेव्हा 3 मायनस करता तेव्हा येतं 32. मग आता त्यांचं गुणोत्तर एकास 8 होईल, म्हणजे वडील जे आहेत ते 8 होतील. 3 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर एकास 8 होतं. मग आता या 8 ने या दोन्हीपैकी कोणत्या संख्येला भाग जातो, 27 ला की 32 ला? मग 8 ने 32 ला भाग जातो. त्यामुळे ऑप्शन मधला जो 35 पर्याय आहे ते उत्तर बरोबर असणार आहे. हे तुम्ही ऑप्शन प्रमाणे नक्कीच करू शकता. ही शॉर्ट ट्रिक आहे. या शॉर्ट ट्रिक प्रमाणे तुम्ही जर गेला तर तुमचं उत्तर एका सेकंदामध्ये तुम्हाला मिळून जातं. बघा, जर तुम्हाला 3 वर्षानंतर म्हटलं असतं तर तुम्ही याच्यामध्ये +3 केले असते, पण आपल्याला 3 वर्षापूर्वी सांगितलं म्हणून आपण याच्यामधून 3 मायनस केले आणि जे उत्तर येतं त्या उत्तराला या दिलेल्या संख्येने भाग जातो का ते बघायचं. आणि जर ज्या ऑप्शनला भाग जाईल ते आपलं उत्तर असतं. तर अशा प्रकारे आपण बाय ऑप्शनने गेलो तरी सुद्धा आपण आन्सर काढू शकतो. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. आता बघा, इथे एक प्रश्न मी घेतलेला आहे. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल, तर त्यांची आजची वये किती? तर बघा, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की याचं उत्तर काय येऊ शकतं. जो मगाशी आपण प्रश्न घेतला सेम त्या प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता. तर बघा, तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याचं उत्तर तुम्ही द्यायला विसरू नका. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्की याचं उत्तर काढू शकता. जो आपण याच्या आधी प्रश्न घेतला होता सेम त्या प्रकारे तुम्ही याचा आन्सर काढायचा आहे आणि मला तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.